हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 1053 यामध्ये माऊलींनी सिद्धांत आणि साधना सांगितली आहे आणि त्या ओवीवर चिंतन करताना बल हा विषय आपण त्यावर चिंतन केलेलं होतं आणि राजयोगाचे विज्ञान समजून घेताना बल नामक शत्रू जाणिवेच्या कक्षेत कशा व कशामुळे येतो हे आपण पाहिलं. जाणिवेच्या कक्षेत येत नसलेले इतर शत्रूही जाणिवेच्या कक्षेत कसे येतात तेही पाहिलं. सात्विक बलही पाहिलं आणि आध्यात्मिक मृतावस्था ती सुद्धा कशी प्राप्त झालेली आहे हेही आपण मागच्या सत्रामध्ये त्याचं चिंतन केलेलं आहे. हाच विषय आणखी आपल्याला पुढे कसा न्यायचा आहे, माऊली काय सांगतात 1054 क्रमांकाच्या ओवीमध्ये पाहूया. या ओवीमध्ये माऊली महत्त्वाचा सिद्धांत सांगतात. तो विषयो विषाचा अथाव आघविया दोषांचा राव परिध्यान खडगाचा घावो साहेल कैचा. सर्व दोषांचा राजा असलेला बल हा शत्रू ध्यानाभ्यासाच्या शस्त्रामुळे अर्थात शस्त्राद्वारे मारल्या जातो असं या ओवीमध्ये माऊली सांगतात. वर दर्शविल्याप्रमाणे म्हणजे मागच्या सत्रात वाढवणारे बल जाणिवेच्या कक्षेत एकदा का आले की संपुष्टात येते असे सांगताना माऊली म्हणतात तो बलरूपी शत्रू सर्व विषयांचा अगाध डोह व सर्व दोषांचा राजा आहे, पण तो ध्यानरूपी तलवारीचा घाव सहन करील काय. सारांश ध्यानरूपी खडगापुढे म्हणजे शस्त्रापुढे बलाचे चालत नाही आणि तो मारला जातो. दर्प, काम, क्रोध, ममत्व, परिग्रह इत्यादी शत्रूंच्या मागे बल म्हणजे प्रेरणा धारणा शक्तीचा आधार असल्यामुळे हे दोष शत्रू टिकू शकतात. म्हणून बल हा सर्व दोषांचा राजा म्हणून सांगितला आहे. या ओवीत माऊलींनी ध्यानाभ्यासाचे महत्त्व, ध्यानाभ्यासाची नितांत आवश्यकता अधोरेखित केली आहे. ध्यानाभ्यासाशिवाय क्रमयोगाचे साधन असलेला राजयोग सिद्धीत जाणे शक्य नाही हे मुमुक्षु जिज्ञासू साधकांनी लक्षात घ्यावे व ध्यानाभ्यास दररोज सुरू ठेवावा. या परिच्छेदाच्या खेरीस ध्यान करावयाचे आहे. या आधीच्या ओवीवरील परिच्छेद 4 मध्ये जागृतावस्थेत असताना सर्व दोषाचा राजा असलेला बल हा शत्रू कसा संपुष्टात येतो, तो अनुभव कसा येतो ती साधना दर्शविली आहे. ती साधना जागृतावस्थेत करणार या निश्चयाने ओवी क्रमांक 1053 आणि त्यावरील परिच्छेद 4 शांत होत जाणाऱ्या मनाने आपण आता वाचणार आहोत. साधना समजून घेत शांत मनाने अंतःकरणात खोलवर रुजू देत तो परिच्छेद आपण वाचून आपण ध्यान करावयाचे आहे. माऊली राजयोगाचे विज्ञान
काय आहे? राजयोग कसे काम करतो? बल हा शत्रू आता जाणीवेच्या कक्षेत कसा व कशामुळे येतो हे सांगतात. ओवी क्रमांक 1053 वरच्या चिंतनाचा आपण यापूर्वी पाहिलेला भाग पाहत आहोत. त्यामुळे ओवी क्रमांक 1053 सुद्धा आपण पाहूया. जो विषयाचे नावे चौगुणेही वरी थावे, जेने मृतावस्था धावे सर्वत्र जगा. अर्थ आपण पाहू. विषयाचे नाव ऐकल्याबरोबर बल चौपटीपेक्षाही जास्त वाढते. चौगुणेही वरी थावे माऊली म्हणतात. व त्यामुळे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते. मृतावस्था म्हणजे आत्मस्वरूपाची प्रतीती आता कधीही जागृत होणे शक्य नाही अशी अवस्था. जगतातील सर्व व्यक्तीच्याकडे धावत येते, सर्व जगाला ग्रासून टाकते. व्यक्तीच्या मनाची वृत्ती प्रवाहाद्वारे विषयाकडे जितकी धाव, आत्मानुभवा संबंधाने मृतावस्थेची व्यक्तीकडे तितकीच धाव असे लक्षात घ्यावे. आता शांत मनाने वाचन करीत पाहूया. ज्या वेळेस आवडीचा विषय, उदाहरणार्थ जेवणातील पदार्थ, यात्रेतील दृश्य, चर्चेतील मत इत्यादी दृष्टिक्षेपात येताच पूर्ण जाणीव म्हणजे आपले लक्ष अथवा अवधान त्या विषयावर पूर्णतः केंद्रित होते. बल चौपट वाढते, पण लक्षात येत नाही, कारण जाणीवेच्या कक्षेत विषय आहे, बल नाही. आता ध्यानाभ्यासाने चित्तास शुद्धता, सावधानता, बुद्धीस स्थिरता, मनास चांचल्यरहितता आलेली असल्यामुळे विषयावर जाणीव केंद्रित होत असतानाच्या क्षणीच बल जाणीवेच्या कक्षेत येते. जाणीवेच्या कक्षेत बल आल्याबरोबर आत्म अनात्म विवेक कार्य करतो. वैराग्याचा संस्कार बलास रोखून धरतो. बल संपुष्टात येते, प्रेरणा संपुष्टात येते. विषयोपभोग व त्याद्वारे वाढणारे हाव थांबते. म्हणजेच हे मला आवडते, हे योग्य आहे, हे चांगले आहे, हे न्याय्य आहे इत्यादीद्वारे वाढणारी मनाची धाव थांबते. विवेक जो आधी फक्त विषयाची आवड नावड ठरवत होता, तो आता इष्टानिष्टताही ठरवितो. समजा विषय आवडता नसला व नावडता विषय प्रतिकूलता समोर आली तरी प्रतिक्रियात्मकता, रिॲक्टिव्हनेस जी वाढलेल्या बलामुळे येत असते, तीही येणे कमी कमी होत जाते. अशा रीतीने बल, मनाची धाव, मनाची अनावश्यक प्रतिक्रियात्मकता राजयोगाद्वारे संपुष्टात येते. राजयोगामध्ये ध्यानाभ्यासामुळे स्वस्वरूपाशी अनुसंधान ठेवण्याची सवय लागलेली असते व त्या अनुसंधानामुळे चित्ताच्या सावधानतेच्या सवयीमुळे
विचलित करणारा बल हा शत्रू जाणीवेच्या कक्षेत येतो. जाणीवेच्या कक्षेत आल्यामुळे क्षीण होत जातो व संपतो. माझी माऊली. रामकृष्ण हरी. 20 मिनिटाच्या ध्यानानंतर पुढचं श्रवण आता करावयाचे आहे. विषय बलाचा सुरू होता. बलाप्रमाणे क्रोध हा शत्रू जाणीवेच्या कक्षेत येऊन अर्थात ध्यानाभ्यासावर आधारित असलेल्या राजयोगाच्या साधनेद्वारे कसा संपतो हे आपल्याला लक्षात घ्यावयाचे आहे आणि त्यासाठी पुढील ओव्या आपण पाहणार आहोत. आता ओवी क्रमांक 1055. दर्पम हा जो श्लोकातला शब्द आहे त्यावर पदच्छेद म्हणतो आपण त्यावर आधारित माऊलीची ही ओवी. आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तेथे घालो निबुंथी अंगी जो वाजे. काय म्हणतात? प्रिय विषयाची प्राप्ती झाली असता त्याला ज्या सुखाची प्राप्ती होते त्या विषयानंदाची खोड पांघरून म्हणजे आत्मस्वरूपाला आवृत्त करून तो त्या अल्पावधीत संपणाऱ्या सुखाची अभिमानाने गर्जना करू लागतो. आणि अशी गर्जना करणे म्हणजेच दर्प. आणखी पुढे दर्पाविषयी माऊली 1056 या ओवीत म्हणतात. जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकादिका. हा दर्प सन्मार्ग चुकवितो व मग अधर्मरूपी अरण्यात घालून नरकादिक वाघांच्या तावडीत देतो. पुढच्या ओवीमध्ये माऊली साधना सांगतात आणि पदच्छेद आहे कामम. श्लोकातला पदच्छेद कामम त्यावर आधारित 1057 क्रमांकाची माऊलीची ओवी. तो विश्वासे मारिता रिपू निवटो निघातला दर्पू आणि जयाचा आहा कंपू तापसासी. या दर्परूपी विश्वासघातकी शत्रूला साधक मारून टाकतो. ज्याचे म्हणजे काम या शत्रूचे नाव ऐकले असता तपस्व्याचा सुद्धा थरकाप होतो. पुढच्या ओवीत माऊली सिद्धांत सांगतात आणि श्लोक आहे. श्लोकामधील पदच्छेद आहे कामम क्रोधम विमुच्य. 1058 क्रमांकाची ओवी अशी आहे. क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू भरी जे तव अधिकू रिता होय जो. कामाचे नाव काढताच तपस्व्यांचाही थरकाप होतो. क्रोधासारखा महादोष ज्याचा अंतिम परिणाम म्हणजे परिपाक किंवा वाईट शेवट आहे. जो काम विविध विषयभोगाने जसा जसा भरावा तसा तसा तो रिकामाच होतो. अर्थात भोगाने कामनापूर्तीने तृप्ती न येता अपेक्षा कामना व अतृप्तीच वाढत जाते. आता माऊली पुढच्या ओवीमध्ये क्रोध संपवण्याची साधना सांगणार आहेत. 1059 ते 1061 या 3 ओव्यामध्ये सांगतात. तो कामू कोणेच ठाई नसे ऐसे केले पाही की तेची क्रोधाही सहजे आले. काम
अर्थात कामना, इच्छा, आशा, अपेक्षा, स्पृहा मनात इंद्रियात कुठेही शिल्लक राहत नाही, असा त्याचा म्हणजे त्या कामाचा निःशेष नाश केला की त्याच्या नाशाने क्रोधाचाही आपोआप नाश होतो. मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे, कामुनाशलेनी नाशे तैसा क्रोधू 1060. झाडाचे मूळ तोडले की ते शाखांच्या नाशासही कारणीभूत होते, तसे कामाच्या नाशाने क्रोधाचाही नाश होतो. सिद्धांत सांगतात 1061व्या ओवीमध्ये, मनोनी कामवैरी जाला जेथ ठाणोरी, तेथ सरली वारी क्रोधाचीही. कामरूपी शत्रुयुद्धात ठार झाला की क्रोधाची येण्या जाण्याची वारी संपते. इथे 2 चिंतन आपल्याला विचारात घ्यावयाचे आहे. पहिलं चिंतन, कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो, अर्थात क्रोध येतो. इथला राग म्हणजे आसक्ती नव्हे. यासाठी अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 62, कामात क्रोधो बीजायते, त्यामुळे कामना संपल्या की रागाचे येणे थांबते, असा अर्थ. सारांश, कामाची परिणती क्रोधात होते व त्यामुळे कामना संपल्या की कामनाबरोबर क्रोधही संपतो. असे चिंतन ओवी क्रमांक 1058 ते 1061 या ओवींचे सर्वांनी केले आहे. ते योग्यही आहे, मात्र ते अपुरे आहे. दुसऱ्या चिंतनाचा गाभा असा आहे, ध्यानाभ्यास. त्यामुळे प्राप्त झालेली चित्ताची सावधानता, मनाची चांचल्यरहितता, बुद्धीची सूक्ष्मता, स्थिरता व संपूर्ण साक्षीभाव हे परिणाम कशाचे? ध्यानाभ्यासाचे. त्यासोबत विवेक, वैराग्य व सात्विक धृती ही अंगे असलेल्या राजयोगाद्वारे सर्व शत्रूंचा निपात होतो, असे माऊलींचे सर्व क्रोधादी शत्रूबाबत मुख्य प्रतिपादन आहे. क्रोध असा महादोष आहे, ज्यामुळे तपस्व्यांचेही शरीर कापू लागते. क्रोध भरत जाऊन म्हणजे वाढत जाऊन त्याचा परिपाक जेव्हा होतो व तो परिपाक म्हणजे क्रोधाची महत्तम पातळी जेव्हा पाहिली जाते, तेव्हा तो क्रोध रीता होतो. पहिल्या चिंतनात देखा परिपाकू व भरिजे तव अधिकू रीता होय जो, या दोघांचा संबंध स्पष्ट होत नाही, जो दुसऱ्या चिंतनात होतो. राग का येतो, केव्हा येतो, कसा येतो, पुन्हा का येतो, हे आपण पाहूया. क्रोध म्हणजेच राग संपविण्याची साधना. काय आहे ती? जाणीव. व्यक्ती व रागावण्याच्या कारणावर केंद्रित करते. राग व स्वतःचे शरीर जाणीवेच्या कक्षेत नसते. आता ते राजयोगाच्या साधनेत ध्यानाभ्यासामुळे जाणीवेच्या कक्षेत येते. ध्यानाभ्यासाचा हा महत्त्वाचा फरक आणि त्याचा फायदा. संबंधित व्यक्ती प्रेमाच्या किंवा सत्तेच्या नियंत्रणात असण्यायोग्य असते व व्यक्तीकडून मनाविरुद्ध वर्तणूक घडते, त्यावेळेस राग येतो. दूरच्या स्वतःशी संबंधित नसलेल्या व्यक्तीकडून
उदाहरणार्थ, पंतप्रधानाकडून मनासारखे घडले नाही तर अपेक्षाभंग होतो, तिरस्कार वाटू शकतो, पण राग येत नाही. राग व्यक्तीवर येतो, निर्जीव वस्तूवर येत नाहीच. प्रतिकूल असल्यास निर्जीव वस्तू नकोशी वाटते. प्रतिकूल घटना दुःख देते. स्वतःशी संबंधित किंवा संपर्कातील व्यक्ती, जसे ऑफिसमधील हाताखालचे सहकारी मित्र, वरिष्ठ, स्त्री, पिता, पुत्रादी, अन्य नातेवाईक अपेक्षेनुसार बोलले नाहीत किंवा वागले नाहीत तर राग येतो. जेव्हा रागावतो त्यावेळी पूर्ण अवधान म्हणजेच लक्ष म्हणजेच जाणीव त्या व्यक्तीवर व रागाच्या कारणावर केंद्रित असते. साक्षीभाव लुप्त असतो, थोडासाही उपलब्ध नसतो. त्यामुळे स्वतःला आलेला राग, स्वतःचे शरीर हे जाणीवेच्या कक्षेत नसते. जेव्हा जाणीव येते त्यावेळेस रागावणे होऊन गेलेले असते व त्यामुळे उपरती मात्र होते. उगाच रागावलो, उगाच इतका रागावलो, समजावून सांगता आले असते. उगाच स्वतःचे मन जाळून घेतले, त्या व्यक्तीची चूकच नव्हती, त्या व्यक्तीने मुद्दाम केले नव्हते, इत्यादी इत्यादी. अशा स्वरूपाच्या एक किंवा अनेक कारणाद्वारे उपरती होत असते. उपरती झाल्यामुळे पुढच्या वेळेस राग आला नाही, कमी झाला असे होत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अशा रीतीने रागावणे व उपरती होणे असे दोन्ही मिळूनचे चक्र सुरू राहते. राग हा शत्रू संपवावा असे प्रत्येकास वाटत असते व तो संपत नाही. अखेरीस घरातले, ऑफिसातले लोक म्हणतात, साहेब BP तपासून घ्या, रागावणे वाढले आहे. आणि तरीसुद्धा रागावणे म्हणजे क्रोध या शत्रूवर विजय मिळत नाही. ज्यांना ध्यानाभ्यासाची सवय आहे त्यांना राजयोगाची प्रक्रिया चांगली लक्षात येईल. ध्यानाभ्यासामुळे चित्तात आलेली सावधानता, बुद्धीची स्थिरता, मनाची चांचल्यरहिता आणि ज्याचा विशेष उपयोग होतो तो संपूर्ण साक्षीभाव उपलब्ध झालेला असल्यामुळे ज्यावेळी राग येण्याची सुरुवात होते तेव्हाच तो जाणीवेच्या कक्षेत येतो. रागाचा परिणाम, रागाचे वाढत जाणे, रागाची महत्तम पातळी व तो कमी कमी होऊन संपणे हे सर्व जाणीवेच्या कक्षेत येते. शरीरातील बदलत जाणाऱ्या संवेदनासुद्धा कळतात. संवेदनेचा अनुभव विपश्यना अभ्यासकांना जास्त येतो. त्यामुळे अन्यथा रागाने जी महत्तम पातळी गाठली असती ती वाढायच्या आधीच रागाची मात्रा कमी होते. रागाची मात्रा कमी कमी होत न जाता फटक्यात कमी होते. सर्वसामान्यांचा अनुभव आहे, राग फटक्यात वाढतो, थोडा वेळ टिकतो व हळूहळू कमी होतो. राजयोगाच्या अभ्यासकांच्या बाबतीत तो हळूहळू वाढतो व पूर्ण वाढावयाच्या आत फटक्यात कमी होतो. सर्व जाणीवेच्या कक्षेमध्ये होत गेल्यामुळे उपरतीचे कारण राहत नाही. पुढच्या वेळेस त्या व्यक्तीसोबत तशीच घटना घडली तर रागाची महत्तम पातळी आधीच्यापेक्षा अजून कमी झालेली असते. राग हा शत्रू संपत चाललेला असतो. प्रत्येक जीवनमुक्त एकनाथ महाराजासारखा रागापासून पूर्णपर्यंत मुक्त होईल असे आवश्यक नाही, पण राग नगण्य इतका कमी होतो हे निश्चित.
जीवनमुक्त असूनही ऋषी दुर्वासासारखे रागीट असणे हाही अपवाद. अशा रीतीने देखे परिपाकू व भजीजे तव अधिकू रीता होय. जो हे राजयोगाद्वारे अनुभवास येते व राग हा शत्रू संपतो. दर्प, काम, आसक्ती अर्थात ममत्व या शत्रूंना ते जेव्हा त्यांच्या क्षमतेच्या अत्युच्च पातळीवर असतात, ॲक्टिवली ॲग्रेसिव्ह असतानाच्या त्या क्षणात त्यांना पाहणे रागाकडे पाहण्याच्या तुलनेत अवघड असते. त्यामुळे सचेतता, सजगता, दक्षता व साक्षीभावाद्वारे रागाकडे पाहणे अवश्य सुरू करावे. राग तर कमी होतोच, स्वसंवेद्य आत्मा जाणीवेच्या म्हणजे अनुभवण्याच्या कक्षेत येण्याची शक्यता व वेग दोन्हीही वाढतात. साधकांनी राग येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली की रागाकडे संपूर्ण साक्षीभावाने पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे, म्हणजे केस स्टडी आहे असे समजावे. संधीचा पूर्ण फायदा घ्यावा आणि आध्यात्मिक प्रगती साधावी. पुढची ओवी 1062 आणि 1063 61 एकदम वाचणार आहे. परिग्रहम विमुच्य या पदच्छेदावर आधार असलेल्या ह्या 2 वया साधना सांगणाऱ्या आहेत. आणि समर्थू आपुला खोडा, शिशेवा हवी जैसा होडा, तैसा भुंजवनी जो गाडा परिग्रहो. 1062 तो माथाची पालानवी, अंगा अवगुण घालवी, जिवे दांडी घेववी ममत्वाची. 1063 आपण अर्थ एकत्र पाहणार आहोत. सामर्थ्यवान राजा तावडीत सापडलेल्या गुन्हेगारास खोड्यात अडकून म्हणजे पायात बेड्या घालून डोक्यावर ओझे वाहावयास लावतो. त्याप्रमाणे परिग्रह म्हणजे संग्रह करण्याच्या सवयीत अडकलेल्या व्यक्तीचा परिग्रह भोगाच्या सवयीमुळे बलवान झालेल्या असल्यामुळे तो परिग्रह त्या व्यक्तीच्या डोक्यावर आपले खोगीर चढवतो, अर्थात डोक्यावर बसतो, डोई जड होतो. अंगामध्ये अवगुणाचा अंगारखा घालावयास लावतो. हातात स्त्री पुत्रादिकांची ममतारूपी काठी घ्यावयास लावतो. वृद्धापकाळची काठी जशी मृत्यूपर्यंत सुटत नाही तसे ममत्व सुटत नाही हा भाव. दुश्चक्रात अडकविणारा परिग्रह. कसा आहे परिग्रह? हा दुश्चक्रात अडकविणारा आहे. त्यावर चिंतन आपण करूया. इतर जीवांना एकदा जेवले की पुढच्या जेवणाचा सुद्धा संग्रह करता येत नाही. अन्नच काय, पिण्याच्या पाण्याचा सुद्धा संग्रह करता येत नाही. मनुष्य त्याला प्राप्त झालेल्या बौद्धिक क्षमतेमुळे अन्न, वस्त्र, निवारा असा संग्रह सुरू करतो, पण त्याला थांबता येत नाही. गरजा न संपणाऱ्या होऊन बसतात. सवयीने त्याचा जीवनस्तर म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतच जातो. राहायला राजवाडासुद्धा लहान वाटायला लागतो. प्राथमिक गरजा संपल्या की सुरक्षेच्या गरजा म्हणजे सिक्युरिटी नीड्स अर्थात माझ्याकडे जे आहे ते निरंतर राहावे, पिढ्यानपिढ्या राहावे या दिशेने वाटचाल सुरू होते. त्या गरजा संपल्या की लोकांनी मला मान द्यावा, एस्टीम नीड्स, सत्ता मिळावी हे सुरू होते. श्रीमंत, व्यापारी, कारखानदार, शासनात किंवा मोठ्या संस्थेत उच्चाधिकारी, शासनात मंत्री झाले तरी अजून पुढचेच दिसते. द्रव्य, चल अचल संपत्ती, स्त्रीपुत्रादी नातेसंबंध, सत्ता, कीर्ती, लोकसंग्रह अशा परिग्रहाच्या तावडीत मनुष्य सापडला की परिग्रह बलवान होतो
व व्यक्ती दुष्चक्रात म्हणजे खोड्यात अडकते. उदाहरणार्थ संपत्ती वाढली की चोर डाकू यांच्यापासून बचावाची कृती, आयकर वाचण्यासाठी लटपटी, निवडणुकीसाठी निधी, मोठा उद्योगपती होण्यासाठी भांडवलाची आवश्यकता इत्यादी. अशा पद्धतीने परिग्रह डोक्यावर खोगीर चढवतो. अवगुणाने द्रव्यादी जमा करावयास लावतो. ममत्व म्हणजे आसक्ती मृत्यू येईपर्यंत वाढीस लावतो. अशा पद्धतीने हा संसारी व्यक्तीचा परिग्रह त्रासदायक ठरतो. हा परिग्रह परमार्थात कसा त्रासदायक ठरतो ते माऊली पुढील ओव्यातून सांगत आहेत. ओवी क्रमांक 1064. शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रिकेचे निमिसे घातले आहाती फासे निसंगा जेने. जो परिग्रह शिष्य संप्रदाय वाढविणे, शास्त्र ग्रंथलेखन करणे, मठ बांधणे, विशिष्ट प्रकारचा पोशाख करणे, गंध मुद्राद्वारे प्रभावित करणे इत्यादी मार्गांनी निस्संग पुरुषाला सुद्धा फसवितो, पाशात घालतो. घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य व्हावोनी अवतरे नागवी याही शरीरे लागला आहे. 1065. घर व कुटुंबाचा त्याग करून वनात गेल्यावर तो परिग्रह घर व कुटुंबाच्या रूपाने जरी संपला तरी तो झाडे, गुहा, जनावरे अशा वनात असणाऱ्या पदार्थावरील अहंता आणि ममत्वाच्या रूपात प्रगट होतो. पहा, यासाठी ओवी क्रमांक 717 आपण आता पाहणार आहोत. तैसी कृत्यशुद्धी बुझे जे निरवधी सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण. कृत्याच्या म्हणजे कृत्य आणि अकृत्य, कर्तव्या अकर्तव्याच्या विवेकाच्या जाणीवेत जी अखंड असते तिलाच सात्विक बुद्धी म्हणतात. हे तू अंतःकरणात रुजवून घे. सात्विक बुद्धीने विवेक जागृत ठेवून बंधाची निवृत्ती कशी होते ते दर्शविणारे उदाहरण आपण पाहूया. आता सात्विक बुद्धी जोपासण्यातील रुची वाढविण्यासाठी हे निरीक्षण उपयोगी पडेल. माझे घर हा मुख्य बंध, माझे मालकीचे घर हा एक त्याचा कप्पा. सात्विक बुद्धीने हा बंध कसा निवृत्त झाला तो अनुभव असा. आणि लेखक स्वतःचा अनुभव सांगतात तो याप्रमाणे. माझे घर अर्थात हे बंधाचे कारण आणि त्याचं उदाहरण घेऊन लेखक सांगतात, अपरिग्रहाने हा बंध कसा निवृत्त होऊ शकत नाही ते आधी पाहूया. एक कंपाऊंड वॉल, त्यातील घर हे माझे घर. कंपाऊंड ही मर्यादा आली आणि म्हणून त्याबाहेरील माझे नाही अशी मर्यादा म्हणजे बाउंड्री झाली. अर्थात कंपाऊंडमध्ये असलेलं जे काही आहे ते माझं आणि माझा हा बंध. म्हणून कंपाऊंड पाडले तर बंध संपतो का? नाही. आता घराची भिंत ही मर्यादा झाली, पुन्हा बंध. भिंत पाडली तर छत खाली येते, घरच सोडून दिले तर झोपडी मर्यादा झाली. बंध आहेच. झोपडी सोडली तर पांघरूण मर्यादा झाले, बंध आहेच. पांघरूण सोडून अरण्यात नैसर्गिक गुहेत राहावयास गेलो तर ही माझी गुहा हा बंध आहेच. फक्त अंगावरचे कपडे ठेवले तर तोही बंधच.
अशा रीतीने अपरिग्रह केल्याने बंध जात नाही असं या ठिकाणी स्पष्ट होतं. असा हा बंध नागव्यालाही न सोडणारा. माऊली पुढच्या ओवीमध्ये साधना सांगतात. ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेडोनी ठावो भवविजयाचा उत्साहो भोगितसे जो. 1066. ध्यानाभ्यासाद्वारे आत्मानुभवाच्या शस्त्राने परिग्रह संपतो, दोष शत्रूचा निपात होतो व साधक संसारावर मिळविलेल्या विजयाचा उत्साह भोगतो. तो कसा? जिंकण्यास कठीण असणाऱ्या परिग्रहाचा ध्यानाभ्यासाद्वारे आत्मानुभवाच्या शस्त्राने साधक ठाव ठिकाणा नाहीसा करून संसार विजयाचा उत्साह भोगतो. परिग्रह, ममत्व, इच्छा, अपेक्षा अशी सर्व आसक्ती संपण्याद्वारे संसारावर मिळवलेल्या त्या विजयाचा उत्साह भोगतो. आसक्ती संपलेली असते, व्यावहारिक कारण संपलेले असते. शुद्ध चैतन्याच्या अनुभवाद्वारे उत्साह जाणवत असतो. भवविजयाचा उत्साह भोगीत असे जो. आता अध्याय क्रमांक 13 व 16 मध्ये सद्गुणासंबंधाने सांगितलेल्या साधनेचे सार माऊली या 2 उव्या सांगत आहेत. 1067 आणि 1068 एकत्र वाचतो. तेथ अमानित्वादी आघवे ज्ञानगुणाचे जे मेळावे ते कैवल्य देशीचे आघवे रावो जैसे आले. 1067. तेव्हा सम्यक ज्ञानाची राणीवा उगाव नोनीतया परिवारू वोनिया राहत अंगे. 1068. त्या उत्साहाच्या प्रसंगी आत्मानुभूती प्राप्त करून देणाऱ्या अमानित्वादी गुणांचे सर्व समुदाय म्हणजेच मोक्षदेशीचे सर्व राजे येतात. तेव्हा ते गुणांचे समुदाय रूपी राजे त्या राजयोगी साधकास यथार्थ ज्ञानाचे राज्य अर्पण करतात. तात्पर्य अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यातील ज्ञानाची अपरोक्षानुभूती म्हणजेच प्रतीती अमानित्वादी गुणांच्या आचरणाने राजयोगी साधकास प्राप्त होते आणि ते गुण त्या साधकाचा परिवार होऊन राहतात. ध्यानाभ्यास. त्याद्वारे प्राप्त झालेली चित्ताची सावधानता, बुद्धीची स्थिरता, सूक्ष्मता, मनाची चांचल्यरहितता आणि प्रखर साक्षीभाव हे कुठून प्राप्त होतं? ध्यानाभ्यासाने प्राप्त होतं. त्यासोबत विवेक, वैराग्य व सात्विक धृती ही राजयोगाची प्रमुख अंगे आहेत. त्यासोबत अमानित्वादी गुण असणे राजयोगाची परिणामकारकता वाढवून त्वरेने जीवनमुक्तावस्था, स्वस्वरूपावस्था, आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अमानित्वादी गुण जे अध्याय 13 व 16 मध्ये सविस्तर आलेले आहेत त्यांचा येथे सारांशाने उहापोह होणे अत्यंत आवश्यक आहे. उहापोह सारांशाने असला तरी साधनेचा महत्त्वाचा भाग किंबहुना साधनेचा सर्व भाग त्यात आला आहे. श्लोक क्रमांक 7 ते 10 आणि ओवी क्रमांक 193 ते 626 द्वारे सांगितलेल्या विविध साधनेचा स्पष्ट अर्थ अध्याय क्रमांक 13 मध्ये जे काही माऊलींनी अमानित्वादी सद्गुण व त्यावरील साधना सांगितली आहे त्याचं चिंतन आपण या ठिकाणी करणार आहोत. अध्याय क्रमांक 13 श्लोक 7 ते 9 मध्ये भगवंतानी अमानित्व म्हणजे मानापमाची इच्छा नसणे
अदंभ म्हणजे दांभिकपणा किंवा ढोंगीपणा नसणे, अहिंसा, क्षमा, आर्जव म्हणजे चित्ताची सरलता, मनमोकळेपणा, आचार्योपासना, प्रेमपूर्ण गुरुसेवा, शौच, अंतःकरणाची स्थिरता, मनाचा निरोध व इंद्रियाचा निग्रह, सर्व प्रकारच्या भोगाबद्दल वैराग्य, अनहंकार, पुत्र, स्त्री, घर, सत्ता, संपत्ती याबाबत आसक्ती व ममता नसणे, इष्टानिष्ट प्राप्तीत समचित्तत्व हे सद्गुण सांगितले आहेत. हे सद्गुण आणि श्लोक 10 मध्ये सांगितलेले अव्यभिचारिणी भक्ती व संसारसक्त मनुष्याचा सहवास सोडून देऊन पवित्र ठिकाणी एकांतात राहण्याचा स्वभाव हा समुदाय ज्ञानाचे साधन आहे. श्लोक क्रमांक 7 ते 11 आपण अध्याय 13 बद्दल बोलतो आहोत. 7 ते 11चा शांकर भाष्याप्रमाणे अर्थ इथे विचारात घेतलेला आहे. शांकर भाष्यात श्रीमद शंकराचार्य श्लोक 11 मध्ये स्पष्ट करतात, हा सद्गुण समुदाय ज्ञानाचे म्हणजे ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीचे साधन असल्यामुळे या समुदायास ज्ञान म्हणतात. शांकर भाष्यात सांगितलेल्या या सिद्धांताची सुस्पष्ट उकल माऊलींनी पुढील परिच्छेदात सांगितलेल्या पद्धतीने केलेली आहे. साधनेद्वारे कोणत्याही सद्गुणांचा पूर्ण उत्कर्ष झाला असता साधकास आत्मज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होते. वरील श्लोकाद्वारे सांगितलेल्या व दैवी संपत्ती असलेल्या प्रत्येक सद्गुणावर माऊलींनी विस्ताराने साधना सांगितली आहे. ओवी क्रमांक 193 पासून 626 पर्यंत अशा एकूण 433 ओव्याद्वारे सर्व सद्गुणावर सविस्तर निरूपण केले आहे व सर्वच ओव्या उद्बोधक आहेत. प्रत्येक सद्गुणाच्या साधनेच्या अखेरीस त्या सद्गुणाचा त्या साधकाच्या ठिकाणी पूर्ण उत्कर्ष झाला असता त्या साधकास आत्मज्ञानाची अपरोक्षानुभूती येते, म्हणजे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते असे सांगितले आहे. व ते सांगण्यासाठी तो साधक ज्ञानाचे घर होतो. साधक ज्ञानच होतो, ज्ञानाचे निधान होतो, मोक्षाचे द्वार होतो. अशा प्रकारच्या वाक्प्रचारांचा उपयोग केला आहे. वाक्प्रचार लक्षात येण्यासाठी पुढील ओव्या आपण पाहणार आहोत. अहिंसेसाठी असलेली ओवी क्रमांक 312. जे अहिंसा काने ऐकिजे, ग्रंथाधारे निरूपिजे, ते पहावी हे उपजे, तैतोची पहावा. क्षमेसाठी ओवी 353. हे अनाक्रोश क्षमा, जयापाशी प्रियोत्तमा, जानते थे महिमा ज्ञानासी गा. आर्जवासाठी असलेली ओवी 368. तो पुरुष सुभटा, आर्जवाचा अंगवठा, जानते थेची घरटा, ज्ञाने केला. गुरुभक्ती गुरुसेवेसाठी असलेली ओवी 455. जिये गुरु सेवे विखी, माझा जीव अभिलाखी, मनोनी सोय चुकी, बोली केली. शुचित्वासाठी असलेली ओवी 484. तया नाव शुचित्वपन, पार्थागा संपूर्ण, हे देखसी तेथ जान, ज्ञान आहे. स्थिरतेसाठी असलेली ओवी 485. आणि स्थिरता साचे, घर रिघाली जयाचे, ते पुरुष ज्ञानाचे,
आयुष्य गा. आणि 501 ते स्थैर्य निधडे जेथ अंगे जीवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. आत्मविनिग्रहासाठी असलेली ओवी 512. आणि विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जिती आथी. अव्यभिचारिणी भक्तीसाठी असलेली ओवी 611. जो अनन्य या परी मी जाहलाही मातेवरी तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा. यावरून प्रत्येक सद्गुणाचे व त्यावरील साधनेचे महत्त्व लक्षात यावे. म्हणूनच माऊलींनी प्रस्तुत अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 1067 मध्ये या सद्गुणांना ज्ञानगुण म्हटले आहे. माऊलींनी प्रत्येक सद्गुणावर साधना पुढील प्रमाणे सुगम्य व सुस्पष्ट करून सांगितलेली आहे. हे सद्गुण राजयोगासाठी कसे पूरक आहेत हे नजरेसमोर ठेवून व कोणती साधना कशी करून ते सद्गुण स्वतःच्या अंगी बाणवावेत या पद्धतीने माऊलींनी या सद्गुणांचे दैवी संपत्तीचे निरूपण त्या श्लोकावरील ओव्यामधून केले आहे. उदाहरणार्थ अमानित्व म्हणजे श्रेष्ठतेचा अभिमान नसणे, अर्थात स्वतःच्या श्रेष्ठतेचा भाव मनात न येणे. मनात एखादी गोष्ट येऊ नये अशी साधना करता येत नाही. जसे मनात माकड नको म्हटले की मनात माकड येतेच. आणि विस्तृत विवेचनासाठी या ठिकाणी अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 20 मध्ये हा विषय सांगितलेला होता. त्यामुळे नकाराचा वापर न करता साधना सांगताना माऊली म्हणतात, लौकिकाचा प्रसिद्धीचा उद्वेग वाटावा, शांत राहण्यावर म्हणजे मौनात राहण्यावर भर असावा. अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 193 आपण यासाठी पाहूया. ओवी अशी आहे. लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू उगेपणी चांगू आती भरू. तसेच निसर्ग सान्निध्यात एकांतात राहावे यासाठी अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 199 अशी आहे. ऐसी जयाची नवसीये जो नित्य एकांता जातु जाये नावेची जो जिये विजनाचेनी. याच पद्धतीने सद्गुण अंगी बाणवण्यासंबंधाने माऊलींनी सांगितलेल्या राजयोग सिद्धीत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या साधना पुढील प्रमाणे लक्षात घ्याव्यात व कराव्यात. प्रत्येक साधनेसमोर 13व्या अध्यायातील ओवीचा क्रमांक कंसात दिलेलाच आहे. त्यामुळे त्याचं आपण इथे संदर्भ देऊया. त्या क्रमांकाची ओवी आपण पाहणार पण आहोत. केलेले पुण्यकर्म, दान, परोपकार, अभ्यास यांना प्रतिष्ठा प्राप्तीसाठी मिरवू नये, झाकून ठेवावे असं ओवी क्रमांक 209 मध्ये माऊली सांगतात. ती ओवी अशी. परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासीले न शके विकू जोडले स्फितीसाठी. आत्मस्वरूपाची चर्चा करण्यास चतुरता असावी पण व्यवहारात चाणाक्षता नसावी असं ओवी क्रमांक 212 मध्ये माऊली म्हणतात. किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्ये चतुरू एरवी वेळा. हळुवारपणे चालण्याविषयी ओव्या आहेत 250 251. काय म्हणतात माऊली.
ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेहा भरितू, जीवातडी अंथरितू आपुला जिवू. ऐसिया जतना चालने जया अर्जुना, हे अनिर्वाच्य परिमाणा पुरी जेना. वाचेच्या ठिकाणी दया आणि रसाळपणा जोपासावा या सांगणाऱ्या माऊलीच्या ओव्या 261 आणि 270 अशा आहेत. ऐसी जयाची चाली, कृपाफळी फळा आली, देखसी जियाली दया वाचे. तैसे साच आणि मवाळ, मितले परी सरळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. सुकुमार श्वासोच्छ्वास सांगणारी 262 क्रमांकची ओवी अशी आहे. स्वये श्वसनेची ते सुकुमार, मुखमोहाचे माहेर, माधुर्या जाहले अंकुर, दशन तैसे. प्रेम जागवून बोलणे, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आठी. चंचलता नसलेल्या स्थिर दृष्टीने भुवया न आकसता पाहणे, ही या संदर्भात माऊनी 273 क्रमांकाच्या ओवीत असे म्हटले आहे. आणि तयाची परी किरीटी, थावू जयाची ये दिठी, सांडिलिया भ्रुकुटी मोकडिया. राजसिकता टाळण्याची प्रवृत्ती सांगणारी ओवी 281. तया परी काही जया करा करणे नाही, जे अकर्त यांच्या ठाई बैसो येती. संतापाशिवाय अपराध्या क्षमा करणे, सर्व सुखदुःखादी द्वंद्वे, विशेषतः दुःख, आघात, मनाविरुद्धच्या घटना, मनक्षोभाकडे साक्षी भावाने पाहत शांतपणे सहन करणे, सहन केल्याची आठवणही न ठेवणे, ही पूर्ण क्षमा. क्षमेची आठवण ठेवल्यास आघात, मूळ घटना चित्तात पुन्हा पुन्हा उजागर होत राहते, चित्तास व्यापून टाकते, चित्ताची शुद्धी पूर्णता होत नाही, अशी सांगणारी ओवी क्रमांक 340. तरी ज्ञान गाते येथे, ओळख तू निरुते, आक्रोशे वीन जेथे क्षमा असे. स्वस्वरूपानुसंधानामुळे द्वंद्वात चित्ताची समता व स्थिरता असणे. अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 14 यामध्ये चिंतन केलेलं आहे. त्यातले काही परिच्छेद आपण पाहणार आहोत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीतोष्ण सुख दुःखदहा, आगमापायिनो नित्यांस्तांति तिक्षस्व भारत. अध्याय 2 श्लोक 14. आणि यावर चिंतन करत असताना भगवंतांनी द्वंद्वांना सहन करावे ही साधना सांगितली आहे. सहन करणे ही साधना कशी करावी, साधनेची व्याप्ती माऊलींनी अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 343 ते 352 या 10 ओव्यातून सांगितलेली आहे. ती आपण आता पाहूया. ज्या भावनेने आवडता अलंकार धारण केला जातो, त्या भावनेने, त्या स्वाभाविकतेने तो सर्व सहन करत असतो. ओवी क्रमांक 343 अर्थ. अधिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक उपद्रव एकत्रित जरी अंगावर कोसळले तरी तो न डगमगता सहन करतो. ओवी क्रमांक 344. अपेक्षित भोग, घटना ज्या संतोषाने स्वीकारली जाते, तितक्याच संतोषाने तो अनपेक्षित घटना, आघातांना स्वीकारतो. ओवी क्रमांक 345.
मानापमान सहन करतो, सुखदुःखांना सामावून घेतो, शांत असलेली मनस्थिती निंदास्तुतीमुळे भंग पावू देत नाही. ओवी क्रमांक 346. उन्हाळ्यात तापत नाही, हिवाळ्यात कापत नाही, संकटांना भीत नाही. ओवी 347. मेरू पर्वत स्वतःच्या शिखराचे ओझे मानित नाही, स्वतःवर चराचरांची गर्दी झालेली आहे हे जसे पृथ्वीला वाटत नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारच्या सुख दुःखादी द्वंद्वांनी तो थकून जात नाही. 348 आणि 349 ओवी आपण पाहिली. नद व नदी यांचे समुदाय समुद्र पोट मोठे करून ज्या स्वाभाविकतेने संपूर्णतेने सामावून घेतो, त्या स्वाभाविकतेने संपूर्णतेने तो द्वंद्वांना सामावून घेतो, स्वीकारतो. त्यामुळे त्याच्या ठिकाणी सहन न होण्यासारखे जगात काही नाही आणि मी सर्व सहन करीत आहे असे स्मरणही तो करीत बसत नाही. ओवी क्रमांक 350 ते 351. पुढील ओवी सिद्धांताची आहे 352. माऊली म्हणतात, अंगाजे पातले ते करुणी घाली आपुले, तेथ साहतेनी नवले घे पीजेना. अर्थ, व्यक्ती जसे स्वतःचे हात पाय बुद्धी हे अवयव कमी जास्त काळे गोरे लहान मोठे असे न म्हणता स्वतःचे आहेत या समंजसपणाने पोटात घालीत असते, स्वीकारीत असते. त्याप्रमाणे देहाला प्राप्त झालेले सर्व भोग अर्थात द्वंद्वे तो सहजतेने स्वीकारतो, सहन करतो. त्यामुळे प्राप्त झालेली सर्व द्वंद्वे सहन करण्यात त्याला कोणतेही नवलाही वाटत नाही. अशा रीतीनं तो चित्तात समता, स्थिरता व द्वंद्वाप्रती सहनशीलता धारण करतो, असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. हाव व शंका यापासून रहित आणि लहान मुलासारखे सरळ मन म्हणजे चाइल्ड लाईकनेस असणे हे माऊलींनी ओवी क्रमांक 360 मधून सांगितलंय. ती ओवी अशी, वारियाची धाव तैसे सरळ भाव, शंका आणि हाव नाही जया. आत्मानुभवाचे पोषण करणे, सतत आत्माकार वृत्ती ठेवणे, शब्दरहित अर्थात संकल्प विकल्परहित मोकळे अंतःकरण असणे, असं माऊली 364व्या ओवीमध्ये सांगतात. ती ओवी अशी आहे, आलोची जो नेने अनुभवाची जो गावने, धरी मोकली अंतःकरणे नभेची जया. विषय खूप मोठा आहे आणि पुढचा काही भाग जो आहे त्यामध्ये मुख्य विषय जो काही आहे तो आचार्य उपासन आहे. त्यानंतर अध्याय क्रमांक 16 मध्ये दैवी संपत्ती म्हणून सांगितलेले सद्गुण त्याची चर्चा करायची आहे. मात्र हे सत्र बरंच लांबलं असल्यामुळे या ठिकाणी आपण स्वल्प विराम देऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.